पांडुरंग महात्म्य व त्याची फलश्रुती. शंकर पार्वतीला सांगतात, हे भवानी, पांडुरंग क्षेत्र म्हणजे साक्षात दक्षिण काशी आहे. काशी, प्रयाग, गाया इत्यादी सर्व तीर्थ तेथे आहेत. सर्व भक्तांचा कैवारी विठ्ठल तेथे कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा आहे. तो विठ्ठल पूर्ण ब्रह्मा, सनातन, सच्चिदानंद घन, इंद्रियाचा अगोचर आहे. शिवशंभो शंकर म्हणतात, माझे शरीर हेच पंढरी क्षेत्र आहे. मी यंत्राकार असून मध्यभागी विठ्ठलाचे पीठ आहे. त्या यंत्रावर देवता असून मध्यभागी विठ्ठल उभा आहे. सर्व देवता विठ्ठलाची सेवा करण्यासाठी हात जोडून उभा आहेत. तो विठ्ठल मोठा उद्धारदाता असून सर्व याचकांना भक्तांना मोक्ष देऊन तृप्त करतो. सर्व देव रोगग्रस्त झाले म्हणून ते विठ्ठलरूपी वैद्याला शरण गेले. या विठ्ठलाचे मुख पाहताच सर्व रोग पळून जातात. 5 भूताने झडपलेली, मायेच्या पाशात अडकलेले लोक विठ्ठलाला शोधत पंढरपुरात येतात. त्या विठ्ठलाचे चरण पाहताच सर्व भूते क्षणार्धात पळून जातात. हा विठ्ठल मोठा जादूगार आहे, वैद्य आहे. त्याच्या नुसत्या इच्छेनेच प्राणी जन्मास येतात व जातात. पंढरीचे भूत मोठे अजब आहे. पांडुरंगाचे भक्त चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदाने नाचू लागतात, टाळ्या वाजवतात. हे पंढरीचे भूत मोठे अजब आहे. ते भल्या भल्यांना भुलविते. हे पंढरीचे भूत विठ्ठल आपल्या भक्तांना झपाटते. ते आपल्या भक्तांना आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. अहो, विठ्ठलाने ज्यांना ज्यांना झपाटले त्यांचा संसार प्रपंच आवडेनासा होतो. या विठ्ठल भूताने अनेकांना वेड लावले आहे. पंढरी क्षेत्रात जो येतो त्यांच्या अंतःकरणात पांडुरंग प्रवेश करतो. त्या पंढरीच्या भूताने झपाटलेल्या त्याची अवस्था कशी होते पहा. या भूताने झपाटलेला चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदाने नाचू लागतो, टाळ्या वाजवतो. पांडुरंग भूताचा जय जयकार करतो. त्याच्या संगतीला जे लागतात तेही त्याच्यासारखे आनंदाने नाचू लागतात, गाऊ लागतात. ते पांडुरंगाला हाका मारतात. त्यांचे अंतःकरण भक्तीने प्रेमाने भरून जाते. तरलो तरलो, संसार सागरातून तरलो असे म्हणू लागतात. कित्येक जण मौन धारण करतात, तर काही जण फार बडबडतात. श्रीहरीच्या असंख्य लीला सांगतात. काही जण श्रीहरी विठ्ठलाच्या मुखाकडे एकटक नजरेने पाहत राहतात. काही जण समाधी लावून बसतात. काही जण घरादारावर तुळशीपत्र ठेवून मुक्त होतात. हे ब्रह्मचारी होतात. त्यांच्या ठिकाणी स्त्री पुरुष असा कसलाही भेदभाव राहत नाही. जे गृहस्थ श्रमी असतात त्यांना आपल्या कुटुंबाची कसलीही चिंता वाटत नाही. त्यांना मान अपमान अभिमान काहीच नसतो. त्यांना आपल्या देहाची आठवण नसते. काम क्रोध जाळून टाकतात. हा पांडुरंग भोळ्या बाबड्यांना चांगले बनवितो. देहबुद्धीच्या कोल्ह्यांना पळवून लावते. पांडुरंग भक्तांना एकांतात राहायला शिकवतात. पांडुरंग जन्ममृत्यूचा फेरा चुकवतो. ज्यांचे अनंत जन्माचे पुण्य असते तेच पांडुरंगाच्या भक्तीत सापडतात. पांडुरंग आपल्या भक्तांसाठी कटेवर हात ठेवून बारीक नजरेने भक्ताकडे लक्ष ठेवतो. जेवढे पांडुरंगांना भेटतात पांडुरंग त्या सर्वांना आपल्या पोटात घेतो. असे हे विठ्ठल भूत मोठे जबरदस्त आहे. शंकर पार्वतीला सांगतात, हे पंढरी क्षेत्र माझे स्वरूप आहे. माझे हृदय म्हणजे ते बिंदुस्थान विठ्ठल. तो कमरेवर हात ठेवून पंढरी क्षेत्रात उभा आहे. तो विठ्ठलच लक्ष्मीजवळ आहे. तोच पुंडलिकाच्या दारात उभा आहे.
हा विठ्ठल चराचराला व्यापून राहिला आहे. तो सगळीकडे आहे. हाच गोकुळात बासरी वाजवत आहे. ह्यानेच मथुरेला जाऊन कंस चाणूर दैत्याला ठार मारले. या ऋषिकेशाने संदीपानीच्या आश्रमात राहून अभ्यास केला होता. यानेच समुद्रात द्वारकानगरी बांधून सगळी मथुरा तेथे नेली होती. यानेच रुक्मिणीला रुसवले व दिंडीरवनात पाठवले. तिची समजूत घालण्याच्या निमित्ताने तेथे आला. रुक्मिणीच्या निमित्ताने हा पंढरी क्षेत्रात आला. पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला व तेथेच विटेवर वाट पाहत उभा राहिला. गेले 28 युगे हा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. श्रीधर स्वामी सांगतात, माझा पिता ब्रह्मानंद हाच माझा गुरु. त्यांच्या कृपेने हा पांडुरंग महात्मा ग्रंथ पूर्ण झाला. चंद्रभागेच्या तीरावर उभा असलेला दिगंबर विठ्ठल हाच आदिपुरुष होय. ह्यांच्यापासूनच आनंद संप्रदाय सुरू झाला. आदिपुरुष महाविष्णू हाच आदिगुरु होय. त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला. त्यांना आत्री ऋषीला दिले. आत्रीच्या पोटी पूर्ण अवतार दिगंबर दत्तात्रेय अवतरला. आत्रीने ते सर्व ज्ञान दत्तात्रेयाला दिले. दत्तात्रेयाने ते सदानंदाला दिले. सदानंदाने तेच ज्ञान रामानंदाला दिले. रामानंदाने तेच ज्ञान अमलानंदाला दिले. अमलानंदाने गंभीरानंदाला दिले. गंभीरानंदाने ते आत्मज्ञान सहजानंदाला दिले. दत्तानंदाच्या पोटी ब्रह्मानंद अवतार झाला. तो ब्रह्मानंदच माझा गुरु होय. या ग्रंथाने पांडुरंग प्रसन्न होवो. हा ग्रंथ म्हणजे साक्षात पांडुरंग आहे. शंकराने हे पांडुरंग महात्म्य पार्वतीला सांगितले. तेच नारदाने शेषाला सांगितले. तेच महात्म्य सुताने श्नोकादी ऋषीला सांगितले. आता या ग्रंथाची फलश्रुती ऐका. या ग्रंथाचे भक्तिभावाने पठण श्रवण केले असता सर्व दोषाचा नाश होतो. या ग्रंथाचे एक वेळा पारायण पठण केले असता पंढरीच्या यात्रेचे पुण्य लाभते. या ग्रंथाचे 100 पारायणे केला असता पुत्रप्राप्ती होते. या ग्रंथाचे पारायण केले असता भूतबाधा होत नाही. घरातील दारिद्र्य नाहीसे होते. या ग्रंथाचे पारायण केले असता कुठलेही आजार होत नाही. घरात सुख शांती नांदते. ऐश्वर्य प्राप्त होते. कोणतीही पीडा होत नाही. या ग्रंथाचे श्रवण केले असता स्वतः पांडुरंग श्रोत्याला सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त करतो. 10 दिवस नित्य नेमाने या ग्रंथाचे त्रिकाळ पाठन केले असता मोक्षदाता पांडुरंग सर्व संकटाचा नाश करतो.